यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनस्वी स्वागत. आज नवा विषय, नवा आशय, नवी सक्सेस स्टोरी. जामून, गुलकंद, मँगो मस्तानी, केशर राजभोग, चॉको आल्मंड, वॉलनट ब्राउनी, मड चॉकलेट, लोटस बिस्कॉफ, अमेरिकन नट्स. आता तुम्हाला वाटेल की मी आईस्क्रीमचे फ्लेवर्स वगैरे सांगतोय की काय, पण नाही मंडळी, हे सगळे फ्लेवर्स चक्क श्रीखंडाचे आहेत. आजची स्टोरी आहे द श्रीखंड स्टुडिओ या उद्योगाची आणि त्याचे नायक आहेत मनोज बापटे. आम्ही नाशिकला सुरुवात केली. सुरुवातीला लोकांना विश्वासच नाही बसायचा की श्रीखंडात इतके फ्लेवर बनवू शकतात. श्रीखंड तसं बघितलं तर आपलं एक पारंपरिक पूर्वजांनी शोधलेला एक पदार्थ आहे. काळाच्या ओघात थोडंसं मागे पडला होता, कारण त्यात काही इनोव्हेशनच झाले नाही. मी आणि माझा भाऊ आम्हाला एकदम असं वाटलं एकदा की आपण यात काहीतरी वेगळं करूया. त्यांच्या मनात वेगवेगळ्या फ्लेवर्सचं श्रीखंड तयार करण्याची कल्पना आली आणि त्यांनी घरातच तसे प्रयोग सुरू केले आणि बघता बघता तब्बल 36 फ्लेवर्सचा द श्रीखंड स्टुडिओ उभा राहिला. सध्या आमचे 6 आउटलेट आमची रनिंग आहेत. आमचं 5 आउटलेटचं सध्या फर्निचरचं किंवा सेटअपचं काम चालू आहे. रोज साधारण 250 लिटर दुधावर प्रोसेसिंग करून चक्का तयार केला जातो आणि मग वेगवेगळ्या फ्लेवर्सचं श्रीखंड तयार होतं. आवश्यक तितकी साखर माफक प्रमाणात मिक्स केली जाते आणि ग्राहकांना पारंपरिक चवीचं श्रीखंड मिळतं. जे श्रीखंड बनवलं जातं हे तर प्युअर मिल्कपासूनच बनवलं जातं. प्लस आता जे फ्रूट फ्लेवर आहेत आपले, यामध्ये रिअल फ्रेश फ्रूट्सच वापरले जातात. कलर, इसेन्स वगैरे काहीही आम्ही असं ॲडिशनल वापरत नाही. ग्राहकांनी पसंतीचा शिक्का उमटवलेल्या या द श्रीखंड स्टुडिओची फ्रँचायझी घेऊन तुम्ही सुद्धा एक यशस्वी उद्योजक होऊ शकता. आज आम्ही आपल्याला आवाहन करतो की आम्ही त्याचं फ्रँचायझी मॉडेल लॉन्च केलं आहे. आपण द श्रीखंड स्टुडिओची फ्रँचायझी घेऊ शकता. अगदी योग्य भांडवलामध्ये तुम्ही हा एक चांगला बिझनेस करू शकता. ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि हो, अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.